Hello everyone, this is Ravi sir. I'll welcome back to our small but sweet YouTube channel Nanam. ओके जहां पे आपको मिलेंगी बहुत सारी नॉलेज कुछ सीखने को नया. ओके बघा आपण याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये काय शिकलो रे आपण काय बघत आहोत स्टँडर्ड 9 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी करेक्ट आणि यामधला आपण 17 नंबरचा लेसन स्टार्ट केला होता ज्याचं नाव काय इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी ज्यामध्ये आपण कंप्लीट केलं होतं कशाबद्दल टिश्यूज काय असतात गणितपर्यंत त्यामध्ये बघा आपण काय काय बघितलं होतं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल सेल असते मल्टीसेल्युलर मध्ये मोर दॅन वन सेल असतात त्यांच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन असते आणि इथं काय राहते एबल टू परफॉर्म ऑल बॉडी फंक्शन कोण सिंगल सेल करेक्ट आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर परत एकदा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल परत एकदा बघा त्या लेक्चरला आणि नंतर परत या सेकंड लेक्चर वरती येऊन जसा ठीक आहे मी कुठे जाणार नाहीये मी इथंच आहे ओके नंतर आपण काय बघत आहोत टिश्यूज कोण असतात बघा ग्रुप ऑफ सेल की ज्यांच्यामध्ये सेम ओरिजिन आहे सेम फंक्शन आहे सेम कोण आहे स्ट्रक्चर आठवते ठीक आहे नंतर काय अॅनिमल सेल हे त्यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत मी इथं नंतर आज द स्ट्रक्चर हा एक क्वेश्चन आहे बुक मधला की का बरं अॅनिमल आणि प्लांट्सचे फंक्शन आणि स्ट्रक्चर सारखे आहेत का नाहीये ऑब्विसली आणि त्या भरोशावरतीच आपण काय बघितलं आणखीन बघा दोन टाईपचे टिश्यू असतात कोणकोणते सिंपल टिश्यू आणि कोणता कॉम्प्लेक्स टिश्यू त्या सिंपल टिश्यू हे त्यांचं सेपरेशन आणि कॉम्प्लेक्स टिश्यू हे त्यांचं सेपरेशन हा इथं इम्पॉर्टंट आहे बघा इथं सोडलं होतं आपण इथपर्यंत आणून सोडलं होतं आता इथून स्टार्ट करू आपल्याला काय बघायचं आहे तर अॅनिमल टिश्यू चे चार भाग असतात चार प्रकार असतात कोणता कोणता एक असतो इपिथेलियल टिश्यू दुसरा भाग कोणता आहे दुसरा भाग आहे दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू ओके आणि तिसरा भाग कोणता आहे रे तिसरा आहे मस्क्युलर टिश्यू चौथा कोणता आहे मग दॅट इज नर्वस टिश्यू या चार भागांपैकी आपल्याला आज बघायचं आहे इपिथेलियल टिश्यू बघायचं ओके सो लेट स्टार्ट द इपिथेलियल टिश्यू आपण स्टार्ट करू इपिथेलियल टिश्यूला आणि तुम्ही बघसाल तुमचा हे इपिथेलियल टिश्यू इथंच लर्न होऊन जाणार इपिथेलियल टिश्यू ओके फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का जसं मी लिहून देतो ना तसं तुमचे पेन आणि तुमची कॉपी घेऊन बसा सोबत सोबत माझ्या लर्न पण होऊन जाणार आणि इथंच करणार फिक्स म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त ताण येणार नाही होमवर्क मी देणार नाही इथंच लर्न करा आणि चिल करा ठीक आहे ओके बघा आता इपिथेलियल टिश्यू मध्ये काय आहे नेमकं असं तर सर्वात आधी बघा इपिथेलियल टिश्यू हा सर्वात आधी तर अॅनिमलचा आपण पहिलाच टिश्यू बघा आणि एक सांगतो मी तुम्हाला हा स्किन मध्ये असतो असं पकडून चला हा पुढे आपल्या बॉडीमध्ये पूर्ण स्किन मध्ये मग हा काय करतो रे इपिथेलियल टिश्यू काय करतो हा काय माहिती आहे का एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कशाची ऑफ बॉडी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ बॉडी सिंपल आहे काही हार्ड नाहीये ओके सेकंड हा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे काही प्रॉब्लेम नाही आता याचे जे सेल्स असतात कोण सेल्स ऑफ द कोणते सेल्स ऑफ द इपिथेलियल टिश्यू हे कसे असतात माहिती आहे का दोन प्रकारचे सांगतो मी कसे असतात हे असतात फर्स्ट कंटिन्युअस असतात कसे असतात कंटिन्युअस म्हणजे बघा एक इथून स्टार्ट झाला 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 यांच्यामध्ये मला कोणत्याच प्रकारचा गॅप दिसत नाहीये आणि हे असे दोन परत आले कंटिन्युअस आहेत ना म्हणजे आपल्या बॉडीची स्किन बघा प्रत्येक ठिकाणी आपल्या मला एक तरी भाग सांगा की त्या ठिकाणी आपल्या बॉडीला स्किन नाहीये असा कोणता भाग आहे का प्रत्येक बॉडीवरती आपली स्किन आहे ना प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणसाल पायाच्या खाली पण स्किन आहे ना दादा आहे की नाहीये बरोबर मग बघा कसे असतात रे कंटिन्युअस असतात अँड क्लोजली आणि कसे असतात आणखीन क्लोजली क्लोजली पॅक आणखीन कसे असतात क्लोजली पॅक आहेत म्हणजे एकामेका बघा इथे कुठं तुम्हाला 1% तरी थोडीशी तरी स्पेस दिसत आहे का यांच्या मधोमध्ये नाही म्हणजे हे कसे आहेत क्लोजली पॅक आहेत बरोबर इथपर्यंत इपिथेलियल टिश्यू हा कसा असतो क्लोजली पॅक असतो डन इथपर्यंत आता आणखीन इपिथेलियल टिश्यू बद्दल आपण दोन थिंग्स बघितल्या कोणत्या रे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ बॉडी आहे आणि सेल्स ऑफ द इपिथेलियल टिश्यू हे कसे असतात कंटिन्युअस असतात आणि क्लोजली पॅक असतात मी सेल्स म्हणत आहोत इपिथेलियल टिश्यूच्या सेल्स क्लोजली पॅक आहेत आणि कंटिन्युअस आहेत ओके आता बघा काय तर इम्पॉर्टंट तुमच्या बुक मध्ये एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे बघा त्याचा मिनिंग काय तर any material that enter into असं एखादं मटेरियल असेल की ज्याला आपल्या बॉडीच्या आतमध्ये जायचं आहे एंटर इनटू बॉडी तर काय करायला माहिती आहे का फर्स्ट एन्काउंटर करतो
एन्काउंटर टू द इपिथेलियल टिश्यू. काय हार्ड आहे का? इझी आहे. करेक्ट आहे. कोणतंही मटेरियल असेल तर त्याला आपल्या बॉडीच्या आतमध्ये जायचं असेल ना, तर सर्वात आधी त्याला कोणासोबत भिडावं लागेल? इपिथेलियल टिश्यू सोबत. करेक्ट आहे इथपर्यंत? ओके. एन्काउंटरचा इथं हा मिनिंग आहे. सर्वात आधी त्याला कुठे जावं लागेल? इपिथेलियल टिश्यूकडे. बाबा मी रिक्वेस्ट करतो की मला आता आतमध्ये जाऊ दे. ठीक आहे. तो डिसाईड करेल इपिथेलियल टिश्यू की त्याला जाऊ द्यायचं आहे की त्याला जाऊ द्यायचं नाही. मग त्याने कितीही गिरगिडला चालते, एखादा बॅक्टेरिया असेल आपली बॉडी जाऊ देणार का? नाही जाऊ देणार, म्हणून त्याला बाहेरच ठेवणार. ओके. त्यानंतर हे झालं याच्याबद्दल. आता जी इपिथेलियल सेलच्या टिश्यू आहेत म्हणजे काय? सेल्स ऑफ द कोणत्या टिश्यू? इपिथेलियल. सेल्स ऑफ द इपिथेलियल टिश्यू. सेल्स ऑफ द इपिथेलियल टिश्यू सेपरेटेड बाय. हे सेपरेट. ओके. सेपार झाला का ते? ओके. याला कॅन्सल आउट करू. काय आहे? सेपरेटेड बाय cells of other underlying cells of the other underlying. एक मिनिट है, जस्ट underlying tissue by fibrous material. याचा मिनिंग बघा आता. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट सुद्धा आहे आणि याचा मिनिंग बघा काय. तर सपोज मी काय करतो माहिती आहे का? समजा हे इपिथेलियल सेल्सच्या टिश्यूच्या सेल्स आहेत. ठीक आहे. हा न्यूक्लियस आहे यांच्यामधला. हे कशा ना कशावर तर असतीलच ना. आणि त्या खालीच्या साईडला हा असा एक दुसरा टिश्यू आहे सपोज. ठीक आहे. अशा प्रकारचा एखादा हा दुसरा टिश्यू असेल तर मला सांगा या दोघांना सेपरेट करण्यासाठी इथं हे जे पिंक कलरचं दिसत आहे ना आपल्याला, हे सेपरेट करण्यासाठी एक काय आहे? एक फायब्रस मटेरियल आहे. कोणाला? इपिथेलियल टिश्यू जो वरती आहे, स्किन वरती आहे, त्याच्या खालच्या साईडला कोणा एक दुसरा कोणता टिश्यू असेल, जसं ऍडिपस टिश्यू असेल किंवा एरिओलर टिश्यू असेल. बरोबर ना? कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून ओळखतो आपण, समोर बघणारच. तर हा खालचा जो टिश्यू आहे हा कोणता टिश्यू आहे? कोणताही असेल सपोज. तर त्या खालच्या टिश्यूला वरच्या टिश्यू पासून म्हणजे इपिथेलियल टिश्यूला सेपरेट करण्यासाठी यांच्या मधात काय असतो माहिती आहे का? फायब्रस. कोणतं मटेरियल आहे? दॅट इज फायब्रस मटेरियल प्रेझेंट असते. दोन टिश्यूला सेपरेट करण्यासाठी इथं फायब्रस मटेरियल तयार होते. मग क्वेश्चन असा आहे माझा की हा कुठं असतो? काय एक्झाम्पल काय आहेत? कोण कुठं असतो? हा जो इपिथेलियल टिश्यू हा कुठं कुठं प्रेझेंट असतो? हा सर्वात आधी तर मला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हा बघा कुठं आहे रे? स्किन मध्ये आहे. करेक्ट आहे. आणखीन काय? आणखीन आहे म्यूकस लेयर ऑफ माउथ कॅव्हिटी. करेक्ट आहे. हे तुमच्या बुकमध्ये ऍज इट इज दिलेलं आहे. म्यूकस लेयर ऑफ माउथ कॅव्हिटी. बरोबर. आपली जी माउथची कॅव्हिटी आहे ना तिथं सुद्धा असतो. इसोफॅगस मध्ये असतो, इंटेस्टाईन मध्ये असतो. बरोबर आहे. पूर्ण एलिमेंटरी कॅनल मध्ये ते समोर आपण शिकणारच आहे. आणखीन कुठं आहे? इनर सरफेस ऑफ ब्लड कॅपिलरी किंवा आपण काय लिहू शकतो याला? ब्लड वेसल्स. इनर सरफेस मध्ये, वेसल्स मध्ये. ओके. आणखीन कुठं प्रेझेंट आहे? हा आणखीन प्रेझेंट आहे अल्व्हिओलाई मध्ये. अल्व्हिओलाई मध्ये सुद्धा हा प्रेझेंट आहे. करेक्ट आहे. बघा थोडीशी स्पेलिंग मिस्टेक होत असेल त्यासाठी माफ करा मला. माझे जे सर्वच होते यार, मी खूप सारं लर्न करू शकतो, काही करू शकतो, पण स्पेलिंगची गोष्ट आली ना थोडासा ढिला. ठीक आहे. तुम्ही नका करू, फक्त लक्ष ठेवाल तेवढं. एवढ्या ठिकाणी हा प्रेझेंट आहे. मग आता इथं एवढं सारं असल्यानंतर माझा एक क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय तर तो मी इथं लिहून आणलेला तुमच्यासाठी. हा तुमच्या बुकच्या पेज नंबर किती वरती आहे? 195 वरती दिलेला आहे. याचा आन्सर बसाल काय तर? व्हॉट कीप्स द व्हेरियस ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम सेपरेट फ्रॉम इच अदर अँड हाऊ? काय म्हणणं आहे क्वेश्चनचं? ऑर्गन आहेत आणि ऑर्गन सिस्टीम. ओके. एक ऑर्गन दुसऱ्या ऑर्गन पासून कसा सेपरेट केलेला आहे? एक ऑर्गन दुसऱ्या ऑर्गन पासून कसा सेपरेट केलेला आहे? कोणी सेपरेट केलेला आहे? सर्वात आधी तर ऑर्गन्स. बघा याचं एका स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहून देतो. ऑर्गन्स आर सेपरेटेड. ऑर्गन्स काय केलेले आहेत? सेपरेट केलेले आहेत. कोणी? सेपरेटेड बाय कोणत्या टिश्यूनी? इपिथेलियल टिश्यू. यस, व्हेरी गुड. बाय फॉर्मिंग. काय फॉर्म करतात माहिती आहे काय? बाय फॉर्मिंग अ लेयर
ऑन इट. त्या ऑर्गनच्या वरती त्यांनी इपिथेलियल टिश्यूने काय बनवली, एक लेअर बनवली, म्हणून तो काय दुसऱ्या ऑर्गन पासून कसा आहे रे, सेपरेट आहे. तर ते हार्ड आहे का, काहीच हार्ड नाही, इझी आहे सर्व. बघा मी शिकवतो तुम्हाला, मी शिकवतो तो इझीच आहे, ठीक आहे, कारण मला जमते तुम्हाला जमायला पाहिजे 100%. मग आता याच्यानंतर आपण काय बघतो रे, टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. काहीच हार्ड नाही. 9th स्टँडर्ड मध्ये या जर टाइप्सला तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, बघा मी काय लिहितो माहिती आहे का, इथे लिहितो एस 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 जी एस एस जी सी सी सी. सिंपल. एस काय आहे, एस फॉर बघा, एस एस जी सी सी सी. सिंपल आहे. हे काय आहे, टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. एस कोण आहे, एस आहे स्क्वॅमस. बघा हा इथे दिलेला आहे, कोणता आहे, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. नंतर कोण आहे रे दिलेला तुम्हाला, स्ट्रॅटिफाइड 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 इपिथेलियल टिश्यू. नंतर कोणता दिलेला आहे, दॅट इज ग्लँड्युलर. नंतर दिलेला तुम्हाला ग्लँड्युलर. ओके. नंतर कोणता आहे रे, कॉलुमनार कॉलुमनार कॉलुमनार. नंतर कॉलुमनार इपिथेलियम किंवा इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर कोणता आहे, सिलिएटेड सिलिएटेड. आणि नंतर कोणता दिलेला, दॅट इज क्यूबॉइडल क्यूबॉइडल इपिथेलियल टिश्यू. तर इथपर्यंत. आता बघा स्क्वॅमस, स्क्वॅमसचा मिनिंग काय माहिती आहे काय, स्मॉल स्क्वेअर लेअर. जसं आपल्या घरांमध्ये बघा तुम्ही बघितलं असेल, स्टाईलची कशी एक सिंगल लेअर असते, स्टाईल जे असतात ना त्यांची कशी सिंगल लेअर असते, तिथून हा वर्ड आलेला आहे. मग बघा हा अपिअरन्स, हे डायग्राम दिसत आपल्याला, करेक्ट आहे. लोकेशन काय आहे, इनर सरफेस ऑफ माउथ. माउथच्या इनर सरफेस मध्ये, इसोफॅगस मध्ये, ब्लड वेसल्स आणि कुठं, अल्वेओलाई मध्ये हा प्रेझेंट असतो. स्ट्रक्चर कसं आहे रे बघा, थिन. जसं आपल्या घर मी सांगितलं तुम्हाला, आपल्या घराचे जे टाईल असतात त्याच्यासारखं याचं कसं असते, स्ट्रक्चर असते, एक सिंगल लेअर असते, स्मॉल आहे, फ्लॅट टाईल सारखा. ओके. सेल्स फॉर्म सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता बघा सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे बघा, सेमी परमिएबल याचा मिनिंग काय असतो माहिती आहे का, त्याला जो वाटेल तोच त्याला आतमध्ये जाऊ देणार, नाही तर जाऊ देणार नाही. अशा मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय आहे, सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स. तो सिलेक्ट करणार आणि त्यालाच म्हणाल की बाबा तू आतमध्ये जा, नाहीतर जावायचं नाही. अशा मेम्ब्रेनला आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो. जसं की सपोज माझ्या स्किनवरती बॅक्टेरिया आहेत, तर त्या इपिथेलियमनी काय तयार केलं माहिती आहे का, स्वतःच्या अवतीभोवती एक मेम्ब्रेन तयार केली. करेक्ट आहे. की त्या बॅक्टेरियाला जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं हे ते इपिथेलियल टिश्यू ठरवतील. त्यामधला आपण कोण, स्क्वॅमस इपिथेलियम ठरवणार. ओके. म्हणून त्यांनी काय म्हटलं, सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स. नंतर बघा स्ट्रॅटिफाइड. स्ट्रॅटिफाइडचा मिनिंग काय आहे, असा स्क्वॅमस इपिथेलियम एकावरती काय केलं, अरेंज केलं अशा प्रकारे, म्हणून त्याला नाव काय दिलं आपण, स्ट्रॅटिफाइड. लेअर, नंबर ऑफ लेयर्स आहेत. करेक्ट. ओके. काय आहे, आउटर लेअर ऑफ स्किन. कुठे असतो, आउटर लेअर ऑफ स्किन मध्ये. स्ट्रक्चर, मेनी लेयर्स ऑफ सेल. मेनी लेयर्स ऑफ सेल म्हणजे सेलचे वेगवेगळे लेयर्स बनलेले आहेत. आणि फंक्शन काय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ ऑर्गन्स आणि प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन. ऑर्गनला काय करतो, प्रोटेक्ट करतो. एका ऑर्गनला दुसऱ्या ऑर्गन पासून कोणत्याच प्रकारच्या इजा होऊ देत नाही. नंतर बघा ग्लँड्युलर. एक सर्वात आधी तर हे समजून घ्या की याला ग्लँड्युलर का बरं नाव दिलेलं असेल. याला ग्लँड्युलर नाव यामुळे दिलेलं आहे कारण की बघा ग्लँड्युलर याच्या आतमध्ये काय, ग्लँड्स आहेत. काय त्याच्या आतमध्ये, ग्लँड्स आहेत, म्हणून याला नाव दिलेलं आहे ग्लँड्युलर. कुठं आहे, इनर लेअर ऑफ स्किन. जसं स्वेट ग्लँड आहेत. करेक्ट आहे. बघा इथे दिसते तुम्हाला अशा प्रकारे, हे काय आहे, ग्लँड्युलर आहे. अशा प्रकारे ग्लँड सेल्स आहेत जे ग्लँड सिक्रेट करू शकतात, जसं स्वेट ग्लँड वगैरे. ओके. काय आहे, सेल्स कंटेन. स्ट्रक्चर कसं आहे, सेल्स कंटेन वेसिकल. हे जे काढलं मी इथे रेड कलर, हे वेसिकल्स आहेत विथ सिक्रेटरी मटेरियल. त्याच्यामधून जे सिक्रेट करायचं ते मटेरियल त्याच्या आतमध्ये आपण भरलेलं आहे. ओके. नंतर काय, फंक्शन सिक्रेशन ऑफ स्वेट. ओके. ऑइल म्हणजे सिबम आणि काय, म्युकस. हे सर्व कोण सिक्रेट करत आहे, कोणता टिश्यू करत आहे, दॅट इज ग्लँड्युलर टिश्यू. नंतर कोणता दिलेला तुम्हाला, कॉलुमनार टिश्यू. कॉलुमनार वरून माझ्या लक्षात येते की हा कॉलम सारखा दिसत आहे. करेक्ट आहे. बघा अपिअरन्स काय आहे, लोकेशन इनर सरफेस ऑफ इंटेस्टाईन. इंटेस्टाईनच्या इनर सरफेस मध्ये, एलिमेंटरी कॅनल मध्ये पूर्ण. करेक्ट आहे. ओके. नंतर स्ट्रक्चर कसं आहे, कॉलम लाईक टॉल सेल्स आहेत, दिसतात टॉल आहेत ना, कॉलम लाईक. आणि बघा इथे हे जे दिसत आहे मला छोटं छोटं, हे अशा प्रकारे याचे न्यूक्लियस आहेत, हे प्रत्येक सेलचे. आणि हा काय बनला त्यांच्यापासून, टिश्यू. ओके. अप्पर फ्री सरफेस बियर्स फोल्ड्स दिसतात अशा, इथं फोल्ड असतात.
दिस सेल्स प्लेस ऑफ ऍब्झॉर्प्शन, आणि हेच सेल काय करतात, ऍब्झॉर्प्शन करतात, कारण त्याला काय तसे फोल्ड आहेत, बरोबर. ओके. नंतर बघा फंक्शन, सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. काय सिक्रेट करतात हे, डायजेस्टिव्ह ज्यूसला सिक्रेट करतात, ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. ओके. नंतर कोणते दिलेत तुम्हाला, सिलेटेड इपिथेलियम. सिलेटेडचा मिनिंग काय माहिती आहे का, जसं आपल्या घरामध्ये माहिती आहे का अशा प्रकारचा ब्रश असतो, करेक्ट आहे, ज्यांनी आपण दात सुद्धा घासतो, बरोबर ना. याला बघा हे काय हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत ना, म्हणून याला आपण म्हणतो सिली. आपण हा सिलिया वर्ड आणखीन कुठं ऐकलेला आहे रे, आपण ऐकलेलं आहे की त्या बॅक्टेरियाला असे ते सिलिया असतात, शक्तिमान सारखे उडत जातात, करेक्ट आहे, उडत नाही जात, असे शक्तिमान सारखे ते पहा समोर जाण्यासाठी युज करतो आपण सिलिया वगैरे. ओके. आपण नाही, बॅक्टेरिया, करेक्ट. इथपर्यंत हे याला आपण काय म्हणतो, ब्रश लाईक बॉर्डर किंवा याला हेअर लाईक स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो, अशी सिलिया असतात. हे सिलिया काय करतात, सरफेस एरियाला वाढवतात. बघा, इनर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, आपला जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे इनर सरफेस, त्याच्या इनर सरफेस मध्ये असतात. कुठं आहे स्ट्रक्चर कसं आहे, अप्पर फ्री सरफेस ऑफ सेल बियर्स मायनट हेअर लाईक प्रोसेसेस. हे जे सांगितलं मी तुम्हाला, मायनट म्हणजे खूप छोटे छोटे, ठीक आहे. पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री, म्हणजे म्युकसला आणि एअरला असा पॅसेज पाहिजे की तो इझिली आतमध्ये जाऊ शकणार आणि इझिली आतमध्ये येऊ शकणार, त्यासाठी यांचं काय फंक्शन आहे. म्हणजे बघा हे सिलिया काय करतात माहिती का, समजा इथं एखादा सबस्टन्स असेल तर याला यांना समोर घेऊन जायचं तर ते असे मूव्ह होतात, त्याला समोर घेऊन जातात इझिली. ओके. नंतर कोणता आहे रे, क्युबॉइडल इपिथेलियम. जसं तुम्हाला दिसत आहे क्यूब शेपच्या सर्वच काय आहे लोकेशन, ट्युब्युल्स ऑफ किडनी म्हणजे नेफ्रॉन, किडनीच्या नेफ्रॉन मध्ये असतात. आणि कुठे आणखी सलायव्हरी ग्लँड्स मध्ये सुद्धा आहेत. काय स्ट्रक्चर काय, सेल्स आर कसे आहेत, क्युबॉइडल. ओके, इझी आहे, ठीक आहे. नंतर काय आहे रे, फंक्शन काय आहेत, रिअब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल फ्रॉम युरिन आणि सिक्रेशन ऑफ सलायवा. युजफुल मटेरियलला सिक्रेट काय करण्यासाठी, ऍब्झॉर्ब करण्यासाठी युरिन मधून, आणि सिक्रेशन ऑफ सलायवाला सिक्रेट करण्यासाठी यांचं काम असते. कोणाचं काम असते, क्युबॉइडल इपिथेलियम. आणि लास्ट जाता जाता एक तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन सुद्धा बघा दिलेला इथं. काय आहे, व्हाय आर इपिथेलियल टिश्यू सेड टू बी सिंपल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूला सिंपल टिश्यू का बरं म्हटलेलं, कारण इपिथेलियल टिश्यू बघा मी एक सांगतो तुम्हाला, आपण आधी पण बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे रे, बघा या ठिकाणी, नाही याच्या आदल्या स्लाइड मध्ये. ओके, की आपण सिंपल टिश्यू कशाला म्हणतो, आपण सिंपल टिश्यूला कशाला म्हणतो, मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल, जो किती टाइपच्या सेल पासून बनलेला असेल, एका टाइपच्या. मग इथं बघा याला, या क्वेश्चनला व्यवस्थित बघा. क्वेश्चन काय म्हणतो, व्हाय इपिथेलियल टिश्यू सेड टू बी सिंपल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू हा सिंपल टिश्यू का बरं आहे, का बरं आहे माहित आहे का, कारण हा एका टाइपच्या सेल पासून बनलेला आहे, करेक्ट आहे. इपिथेलियल टिश्यू हा एका टाइपच्या सेल पासून बनलेला आहे, म्हणून त्याला आपण कोणता टिश्यू म्हणतो, सिंपल टिश्यू. ओके, समजलं. मग तुम्ही आन्सर काय लिहाल, इपिथेलियल टिश्यू इज सेड टू बी सिंपल because it is made up of only one type of cells, hence epithelial tissue are said to be simple tissue. Okay, या व्हिडिओ लेक्चरला आपण इथं एंड करू. आपण परत भेटू करेक्टिव्ह टिश्यूच्या सोबत. आणि तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही लाईक करसाल, सबस्क्राईब करसाल आणि शेअर करसाल. थँक्यू सो मच.